जय श्रीकृष्ण. नमस्कार सगळ्यांना. आज 7 नोव्हेंबर मंगळवार. आता उद्या परवापासून दिवाळीची सुरुवात होती आहे. पण आज आता 12व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. 12, 13, 14 होतील तेवढे. आता अर्जुन विनंती करतोय, ती आपल्याला ऐकायची आहे. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. आज आपण 12व्या श्लोकापासून सुरुवात करतो आहोत. काल असं पाहिलेलं होतं, भगवंत सांगतात की त्यांच्यावर कृपा करण्यासाठी त्यांच्या अंतःकरणात असलेला मी स्वतः त्यांच्या अज्ञानानं उत्पन्न झालेला जो अंधकार आहे तो प्रकाशमय तत्त्वज्ञानाने नाहीसा करतो, किंवा प्रकाशमय तत्त्वज्ञानरूपी दिव्यानं नाहीसा करतो. म्हणजेच भगवंत आपल्याला तत्त्वज्ञान सांगतात आणि त्यामुळं आपला जो अज्ञानाचा अंधकार आहे तो नष्ट होतो. अर्जुनाला हे सगळं पटलं बरं का. पण त्याच्या लक्षात आलं की आता इतका भगवंत मोठा आहे, इतका श्रेष्ठ आहे, तो आपलं सगळ्यांचं अज्ञान नष्ट करतो. आणि म्हणून आता त्याला समजले की हा काही साधा आपला मित्र नाही आहे. आता तो त्याची स्तुती करतोय. भगवंताची स्तुती करताना अर्जुन काय म्हणतो बघा. आता सगळे तुला काय काय म्हणतात ते सगळं तो इथं सांगतो. आणि तू नेमका कोण आहेस. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान पुरुषं शाश्वतं दिव्यं दिव्यमादिदेवमजं विभुम्. आता इथला संधी बघूया. दिव्यम आदिदेवम अजम, 2-3 शब्द आहेत. दिव्यम आदिदेवम अजम विभूम. आता तू कोण आहेस. भवान म्हणजे आता इथं तो आदरार्थी वापरतो बरं का. इतक्या वेळ तू असा करतो, तू तसा करतो असं कधी कधी म्हणलेला आहे तो, कारण त्यावेळेला तो त्याला सखा म्हणून वाटत असतो. पण आता हा एक परब्रह्म आहे आणि म्हणून तो त्याची आता स्तुती करताना म्हणतो की आपण, भवान हा शब्द आदरार्थी वापरला जातो संस्कृतमध्ये. आपण कसे आहात. परमब्रह्म, तुम्ही परमब्रह्म आहात. परमधाम, परमधाम आहात. श्रेष्ठ असं धाम आहे तुमचं. परमचा अर्थ अत्यंत श्रेष्ठ. आणि परमम पवित्रम, अहो तुम्ही अत्यंत पवित्र आहात. पुन्हा पुरुषम शाश्वतम दिव्यम, तुम्ही कसे आहात. ते शाश्वत असे पुरुष आहात, सनातन पुरुष आहात. आणि दिव्यम, दिव्य आहात, दिव्य पुरुष आहात. शिवाय आदिदेवम, तुम्ही देवांचा सुद्धा आदी आहात. आणि विभूम, विभू म्हणजे सर्व व्यापक. आणि तुम्ही सर्वव्यापी आहात. आणि अजून एक राहिलं अजम, म्हणजे अजन्म आहात. तुम्ही कोण कोण आहात. परब्रह्म आहात, परमधाम आहात, परमपवित्र आहात. आणि पुढच्या याच्यामध्ये पुढच्या श्लोकात वेगळं सांगतायत. शिवाय शाश्वत
म्हणजे सनातन असे दिव्य पुरुष आहात आणि देवांचाही आदिदेव आहात. इथपर्यंत हा पहिला श्लोक झालेला आहे. आपण पुढचा श्लोक नंतरच बघूया. खरं म्हणजे ते दोन्ही श्लोक जोडून घ्यायचे असतात, पण समश्लोकीला मग ती गडबड होते. आता या श्लोकापुरतं बघूया विनोबाजी काय म्हणतात. पवित्र तू परब्रह्म थोर ते मोक्षधाम तू. मोक्षाचं धाम म्हणजे तूच आहेस. तुझ्याजवळ आलं की मोक्ष मिळालाच. आत्मा दिव्य अजन्मा तू विभुदेवादि दिव्य तू. तू नित्य आहेस, आत्मा आहेस, अजन्म आहेस. विभू म्हणजे सर्व व्यापक आहेत आणि देवादि दिव्य तू. देवांचा आदी आहेस, आदी पुरुष, आदी आहेस, सगळ्यांचा आदी आहेस. आदी म्हणजे सुरुवातीचा आहेस, पहिल्यापासूनचा आहेस. त्याला जन्म वगैरे नाही. म्हणून इथं जरी आदी म्हणलं असलं तरी देवांचा आदी म्हणजे देवांच्या आधीपासून तू जन्माला आलेस, म्हणजेच तू अनादी आहेस. पण इथे अनादी शब्द न वापरता देवादींचा आदी आहेस असं म्हटलं. तुकाराम म्हणतात, अर्जुन बोले विनये भावे, काही वाक्य ऐकावे. एक अपराध स्वभावे, आमुचा आम्हा वाटतो. तोची बोलून दाखवू, राखो कायसा अपावू. जेणे घेतलासे जीवू, तो काळज्वर टाळावा. परब्रह्म अधिष्ठान, तुझे अत्यंत पावन. आत्मा शाश्वत निधान, आले येथे कळोनी. आदिदेही दिव्यमूर्ती, अजप्रभुवरा कीर्ती. माते समजली धृती, तुकया वैश्या सारखी. आता मला कळली तुझी जी कीर्ती आहे ना, ती आज मला समजली. वामन पंडित म्हणतात, परब्रह्म अधिष्ठान तुझे अत्यंत पावन. परब्रह्म अधिष्ठान तुझे अत्यंत पावन. आत्मा शाश्वत जो दिव्य, आदिदेव अजप्रभू. आत्मा शाश्वत जो दिव्य, आदिदेव अजप्रभू. आता ज्ञानदेव काय म्हणतात बघा. तरी होसी गा तू परब्रह्म, जे या महाभूता विसवते धाम. पवित्र तू परम जगन्नाथा, तू परम दैवत तिही देवा. तू पुरुष जी पंचविसावा, दिव्य तू प्रकृती भावा. पहिली कडील अनादिसिद्ध तू स्वामी, तो नाकळी जनी जनाधर्मी. म्हणजे जे अधर्म लोक आहेत त्यांना हे समजत नाही. अनादू सिद्ध आहेस तो तू, हे आम्ही जाणीतसे आता. पण आता आम्हाला समजायला लागलं की तू कसा आहेस. सगळ्यांचा श्रेष्ठ असा देव आहेस, परब्रह्म आहेस. हे सगळं मला आज आता समजलेलं आहे. चव्हाण म्हणतात, परब्रह्म आपणच अत्यंत पवित्र उत्तम थर घर. परब्रह्म आपण अत्यंत पवित्र उत्तम घर निवास. शाश्वत दिव्य पुरुष, जन्मरहित सर्वव्यापी ईश्वर. मोरोपंत म्हणतात, तूची परब्रह्म विभू पुरुष. परंधाम दिव्य शाश्वत तू, अजादी अव्यय तू. परम पवित्र हितसा मुनी व्यास. जसा व्यासमुनी पवित्र आहे तसा तू सगळ्यात श्रेष्ठ असा व्यासांसारखा आहेस, व्यासच आहेस. तुलसीदास म्हणतात, परब्रह्म पवित्रतम, परमानंद को धाम. अविनाशी अज पुरुष है, आदि दैवत नाम. आता प्रज्ञानानंद म्हणतात, परम ब्रह्म तू अधिष्ठान तू, परम पवित्र ही तूची विभू. आत्मा शाश्वत आदिदेव तू, परम दिव्य तू अजप्रभू. सगळं तू परम आहेस, श्रेष्ठ आहेस, शाश्वत आहेस आणि अज आहेस. अज म्हणजे जन्माला न येणारा. शंकराचार्य फार काही बोलत नाही त्याच्यावर. ते म्हणतात एवढंच, तू परब्रह्म, परमात्मा, सर्वश्रेष्ठ तेज धारण करणारा,
नित्य आणि दिव्य पुरुष अर्थात देवलोकात निवास करणारा अलौकिक पुरुष आहेस. त्याचप्रमाणे तू सर्व देवांच्याही अगोदरचा आदिदेव आहेस. जन्मरहित आहेस आणि सर्व व्यापून राहिलेला आहेस. अशा प्रकारे तुझी सगळी व्याप्ती आहे हे मला आत्ता समजलं. म्हणजे इतके दिवस असं होतं की नाही, आपल्याबरोबर आपण सुद्धा एखाद्या श्रेष्ठ व्यक्तीबरोबर राहत असतो आणि आपल्याला त्यांचं महत्त्व माहितीच नसतं. मग काहीतरी असा प्रसंग घडतो की लक्षात येतं की ते असं काहीतरी बोलतात, त्याच्यातून लक्षात येतं की ही काही आपल्याबरोबरची सामान्य व्यक्ती नाही. ज्ञानेश्वरांच्या बाबतीतही तेच झालं ना. सगळ्यांना अगदी सामान्य सामान्य वाटत होते अगदी, पण ज्यावेळेला त्या वेद वेद ऋग्वेद बोलला, त्या आपलं रेडा जेव्हा वेद बोलला त्यावेळेपासून आणि सगळ्या त्यांच्या एक एक भिंती चालवली, अमुक केलं, ह्या सगळ्या गोष्टींपासून त्यांना तो लक्षात आला की हा काही साधी व्यक्ती नाही आहे. तर अर्जुन म्हणतोय की तू अत्यंत पवित्र आहेस, श्रेष्ठ आहेस, परब्रह्म आहेस, परमश्रेष्ठ व्यक्त ब्रह्मतत्व सगळं तूच आहेस. आणि तू अविनाशी दिव्य पुरुष, देवादिदेव, जन्मरहित, व्यापक असं सगळं आहेस. प्राचीन, आता खरं म्हणजे पुढचा श्लोक घेतल्यावर त्याच्यात जास्त येईल. आपण पुढचा श्लोक घेऊया, म्हणजे मग त्याच्यावरचं जे स्पष्टीकरण आहे ते दोन्हींचे मिळून सांगता येईल. 13वा श्लोक बघा. आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यासस् स्वयंचैव ब्रवीषि मे. आता इथे संधी आहेत. आहुहू, हूच्या पुढे विसर्ग असतो, त्याचा झाला स. आहुहू. त्वाम म्हणजे तुला. आहुहू म्हणजे सांगतात, म्हणतात. कोण? ऋषया, तिथं संधी झालेलं आहे. त्वाम ऋषयः, सगळे ऋषीमुनी. सर्वे, सगळेजण सांगतात. कोण कोण? देवर्षीही, नारद हा, तथा. आता देवर्षीमधल्या विसर्गाचा झाला रफार, पुढे न आलाय म्हणून, आणि पुढे त आलाय म्हणून नारदच्या पुढचा विसर्ग आहे त्याचा स झालाय. देवर्षीही, नारद हा, तथा. म्हणजे तुला सगळे ऋषी काय म्हणतात? आहुहू, सांगतात, म्हणतात ते परमब्रह्म आहेस म्हणून वगैरे. आणि असितो देवलो व्यासहा, असितहा, देवलहा, व्यासहा, हे सगळे ऋषीच आहेत. हे महर्षीसुद्धा काय म्हणतात? स्वयंच एव ब्रवीषि मे. स्वयं म्हणजे स्वतः, आपण स्वतःसुद्धा. ब्रवीषि म्हणजे सांगतायत, मे म्हणजे मला. अहो तुम्ही सुद्धा मला सांगतायत ना, तसेच आपणही मला तसंच सांगता. म्हणजे सगळे असित, देवल, महर्षी, व्यास, हे सगळे जे सांगतायत तसंच आपणही मला सांगितले ना की माझ्यापासूनच ही सृष्टी निर्माण झाली. मी सर्वांमध्ये आहे पण सर्व माझ्यामध्ये नाहीत, किंवा सर्व माझ्यामध्ये आहेत, मी सर्वांमध्ये नाही. अशा प्रकारे जी काही सांगितले तुम्ही ते सगळं मला आता समजले. आणि हे सगळ्या थोर थोर ऋषीमुनींनी सांगितलेलं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा दोन्ही श्लोकाचा एकत्रित किंवा एवढ्या श्लोकाचा अर्थ बघा की सगळे ऋषी, सगळे ऋषी अर्थात देवर्षी नारद, असित, देवल आणि महर्षी व्याससुद्धा असंच सगळं सांगतात. आणि आपण देखील मला असंच सांगितलेलं आहे किंवा तसंच सांगितलेलं आहे की तुम्ही सनातन आहात, दिव्य पुरुष आहात, देवांचाही देव आहात, अजन्म आहात. हे सगळं मगाच्या श्लोकात विशेषण आली ती इथे जोडून घ्यायची आहेत. म्हणजे हा आणि तो श्लोक असा एकत्रित अर्थ घेण्याजोगा आहे. पण तरीसुद्धा आता तुम्हाला दोन्ही एकत्रित शिकवल्यावर आता लक्षात आलं असेल की असं सगळे सांगतायत आणि तुम्हीसुद्धा तेच सांगत आहात असं हे सांगतात आपल्याला अर्जुन. आता त्यांची स्तुती वेगवेगळ्या प्रकारे, स्तुती म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती आहे, उगाच पोकळ स्तुती नाही आहे, प्रशंसा नाही आहे केवळ. बघा आता विनोबा काय म्हणतात? ऋषी एकमुखे गाती तसे असित देवल, व्यास नारद देवर्षी तूही आपण सांगसी. इथं मात्र तो आता तूही असा अर्थ घेतलेला.
आणि स्वतः नारद महर्षी त्रैलोक्यात फिरणारे आहेत आणि ते सुद्धा हे सगळं सांगतायत. मुक्तेश्वर म्हणतात, हे मज सांगितले ऋषीश्वरी सर्व, देवर्षी नारदादिक देव देव, असित देवल व्यासादिक देव, तेच स्वये तू सांगती सांगसी. त्यांनी जे सांगितले तेच सगळं तूही सांगतोयस. आता आठल्ले काय म्हणतात बा, देवर्षी नारदादिक ऋषी सारे हेच बोलतात तुला, व्यास असित देवलही सांगशी तूही स्वये तसेच मला. सगळे जे सांगतात तेच तू सुद्धा मला सांगितलेलं आहे, सांगतोयस. मिरजकर म्हणतात, वदती ऋषी देवर्षी नारदासित देवल, श्रीकृष्णा कथिसी तूही मज हे उक्ती निश्चल. बदल नाही आहे कुणाच्यामध्ये, सगळ्यांच्यामध्ये एकवाक्यता आहे म्हणून निश्चल शब्द वापरला. म्हणती हे ऋषी सर्व तसे देवर्षी नारद, असित देवल व्यास स्वतःही सांगसी तसे. आता भारती म्हणतात, नारद देवर्षी तसे अन्य ऋषीही वर्णितात तुझ ऐसे, देवल व्यास असितही त्यांच्या सम तूही वर्णिसी तैसे. आता हे साधे साधे ऋषी आहेत को, असित देवल व्यास हे सगळे अनेक वेळा त्यांचे उल्लेख आलेले आहेत. तर हे सगळं जे सांगतायत त्याप्रमाणेच तूही मला सांगितलेलं आहेस, म्हणजे तुझं श्रेष्ठत्व आत्ता मला कळलेलं आहे असं ते सांगतायत. अर्जुन म्हणतो, तो म्हणतो वसिष्ठादी सगळे ऋषी, सर्व देवर्षी, नारद, असित, देवल यांनी सुद्धा असंच सांगितलं आहे, खुद्द व्यासांनी असंच सांगितलेलं आहे आणि तू देखील मला तेच सांगतो आहेस. आता इथं बघा, मला गंमत वाटते की व्यासांनी महाभारतातच या गीतेची रचना केलेली आहे. मग तिथं त्यांनी ते सांगत असताना सुद्धा स्वतःचा तिथे उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण तिसऱ्या त्रयस्थ अशा नात्यानं म्हणतो ना की हे असं मी देखील केलेलं आहे. त्यामुळे त्यांनी असितो देवलो व्यास हा इथे व्यासांचा, आणि व्यास काही ही एकच व्यक्ती नव्हती, व्यास हे पुन्हा पुन्हा झालेले होते म्हणूनही कदाचित तसं त्यांनी सांगितलं असावं असं वाटते. बघू आता याच्यावरचं थोडंसं विवेचन. आता पुरुष हा शब्द काय म्हटलेला आहे, पुरुषम शाश्वतम दिव्यम. तर पुरुष हे सांख्यांनी सांगितलेलं प्रधान तत्व आहे. म्हणजे पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेंद्रिये, पंचमहाभूते, पंचतन्मात्रा आणि त्याच्यानंतर मन, बुद्धी, अहंकार, प्रकृती आणि पुरुष अशी 25 तत्व आहेत. त्यातला पुरुष हे 25वं तत्व आहे, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून पुरुष हे एकमेव परमेश्वरालाच उद्देशून लावलं जातं. आपण जो स्त्री पुरुष म्हणतो त्यातला पुरुष इथं घ्यायचा नाही. आणि त्यांच्या दृष्टीनं पूर म्हणजे हे सगळं ब्रह्मांड हे एकच नगर आहे. त्याच्या दृष्टीनं आपण वेगवेगळ्या गावात राहतो म्हणून आपल्याला वाटतं की आम्ही ह्या गावात राहतो म्हणून आम्हाला पुरुष ही संज्ञा आहे, तर तसं नाही. आणि हा शाश्वत आहे. शाश्वत म्हणजे चिरंतन आहे, पूर्वीपासून चालत आलेला आहे. या भगवंताच्या किंवा परब्रह्माच्या बाबतीत तो अनादी असल्यामुळं त्याला कधी निर्माण झाला, कधीपासून आहे, आता हे विधान किंवा हे वर्णन आपण खूपदा ऐकलेलं आहे. तसंच ऋष हा जो धातू आहे सगळ्या देवांपर्यंत, तर ऋष धातूचे अनेक अर्थ आहेत. ऋष म्हणजे गमन करणे, ज्ञान मिळवणे, श्रवण करणे, सत्य, तप असा धातू आहे. आणि या सगळ्यांच्या गुणांनी युक्त असे ते सगळे ऋषी. म्हणजे ब्रह्मदेवानं सगळ्या ह्या रूपांचा समन्वय करून ऋषी ही संज्ञा दिलेली.
ऋषधातूवरून ऋषी शब्द बनलेला आहे. मग वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये, त्या दिवशी आपण सप्तर्षींची पण पाहिली ना, तर वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये वेगवेगळे ऋषी उत्पन्न झाले आणि ते सगळे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत आणि ते या सगळ्या गुणांनी परिपूर्ण आहेत. म्हणजे सगळीकडे गमन करणारे, ज्ञानाने युक्त, सतत श्रवण करणारे, सत्य आणि तप या सगळ्या गुणांनी युक्त असणारे असे ते ऋषी असतात. आता ज्या वेळेला पांडव राज्यावर असताना, हस्तिनापूरला राज्यावर असताना आणि नंतर ते जेव्हा 14 वर्ष वनवासात गेले, तिथे सुद्धा अनेक ऋषींनी त्यांना दर्शन दिलेलं आहे आणि त्यात नेहमी त्यांनी श्रीकृष्णाचा उल्लेख परमेश्वर म्हणून केलेला होता. तेव्हा अर्जुन ह्या सगळ्या ऋषींचा दाखला तेवढ्यासाठी देतो, उदाहरण तेवढ्यासाठी देतो. आणि आहुस्त्वाम ऋषयः सर्वे, तुझ्याबद्दल सगळ्या ऋषींनी आम्हाला असं सगळं सांगितलेलं आहे. तसं देवर्षी नारदांनी पण सांगितलेलं आहे. कारण नारद हे सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्त आहेत, आपल्याला माहिती आहे, भगवत भक्त. कारण एक श्वाससुद्धा ते नारायण म्हटल्याशिवाय घालवत नाहीत. आता परवाच्या एका व्याख्यानामध्ये मी सांगितलं होतं की अजपा जप, म्हणजे श्वास घेणं सोडणं ह्या प्रत्येक वेळेला आपण भगवंताचं स्मरण करायचे, श्वास घेता सोडता. मग तसेच हे नारद आहेत आणि नारदांनी तर भक्तिसूत्र नावाचा छान ग्रंथ लिहिलेला आहे. तर अशी सगळी देवर्षींची लक्षणं आपल्याला समजावीत म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाय त्यांना त्रिकालाचं ज्ञान असतं, त्रिकालदर्शी म्हणतात की नाही नारदांना, भूत भविष्य आणि वर्तमान या तिन्ही ह्याचं ज्ञान त्यांना असतं. शिवाय कुठल्याही परिस्थितीत ते असत्य कधीच बोलत नाहीत, म्हणजे सत्य आणि सगळा विवेक, नित्यानित्य वस्तूंचा विवेक त्यांच्याजवळ असतो. आता त्यांनीच प्रल्हादाला बघा गर्भावस्थेतच त्याच्या आईच्या सगळं सांगितलेलं होतं आणि त्यामुळं त्याला भक्ती उत्पन्न झालेली होती. किंवा लहान बालक झाल्यापासूनही त्यांनी त्याला उपदेश केलेला होता, ध्रुवाला केलेला होता. अशा श्रेष्ठ भक्तांना त्यांनी घडवलेलं आहे. त्यामुळं हे नारद इत्यादी सगळं तुझं वर्णन करतात. म्हणून ज्ञानदेव काय म्हणतात बघा, तेवी देवर्षी अध्यात्म गाता, आहाच रागांगे सीजे मधुरता, तेची फावे येर चित्ता न लगेची काही. देवर्षी नारद भगवंतांचं गुणगान करून, काव्यातून गाऊन करून सांगत असतात. पण अर्जुनाला त्यावेळी त्यातील शब्दापेक्षा आणि अर्थापेक्षा सुद्धा गाण्याची रागदारी आवडलेली असते. आता आपण सुद्धा एखादं गाणं ऐकतो, त्याचा सूर ऐकतो, त्याचा ती राग आवडतो, पण त्याच्यातला जो अर्थ आहे तो जेव्हा समजेल, ते शब्द जेव्हा समजतील, तेव्हा खरा त्याचा अर्थ आपल्याला समजला असं होतं. आणि हे सगळं श्रीकृष्णाजवळ अर्जुन कबूल करतोय की आत्तापर्यंत मी सगळ्यांकडून ऐकलं रे, हे सगळे आमच्याकडे येत होते. आणि अर्जुनानं श्रीकृष्णाची एक प्रकारे अवज्ञा केलेली आहे. म्हणजे अवज्ञा केली नसली तरी नकळत बघा ना, असं होतं की नाही, बरोबरीनं राहिलं की त्याचा मोठेपणा समजत नाही. मग अगदी एकेरी हाका मारतो आपण, एका ह्याने अरेतुरेंनी बोलत राहतो. तर वास्तविक नारदांची खूप गोष्टी आहे सांगायला. ते पूर्वी दासीपुत्र होते वगैरे, कधीतरी मागं सांगितलं असेल. अक्षरशः आश्रमातल्या उष्ट्या खरकट्यावर राहत असतात, पण अचानक त्यांची माता विषारी सर्पाच्या ह्यांनी मरण पावते आणि त्याचा जो एक हक्काचं ठिकाण असतं, वडील तर नसतातच, लहानपणीच गेलेले असतात, म्हणून ते अरण्यात गेले. आणि अरण्यात त्यांनी जे सगळं साधना केलेली आहे, उलट तेव्हापासून ते म्हणतात, हे सगळे थोर संत ऋषी काय म्हणतात हो, की देवापर्यंत जाण्यासाठी ही कुठलीच आडकाठी ठेवू नका. तुकारामांच्या बाबतीत तेच झालं की नाही, त्यांची पहिली पत्नी मरण पावली, मुलगा मरण पावला, नंतर ते या अध्यात्माच्या मार्गाला लागले किंवा परमार्थ करू लागले. तशी ती आवलीसुद्धा बऱ्याच ठिकाणी खूप चिडते, संतापते, पण त्यांच्या लक्षात येतं की आवलीचं सुद्धा त्या पांडुरंगावर अतिशय प्रेम आहे. फक्त मी पांडुरंगाची भक्ती करत असल्यामुळं मी तिच्या वाट्याला येत नाही, म्हणून तिचा पांडुरंगावर राग आहे. तर असे सगळे थोर संत जे असतात, ऋषी असतात,
हे एकदा त्या परमेश्वराच्या त्या मार्गाला लागले, भक्तीच्या मार्गाला लागले, की पुन्हा त्यांना काहीही दुसरं सुचत नाही. आणि हे ब्रह्मदेवांनी सगळे जे मानसपुत्र सगळे ऋषी निर्माण केलेले आहेत. आता एकेकाचं जर थोडक्यात वर्णन हवं असेल तर बघा, असित कोण आहेत? असित आज तेवढंच होईल, आपला हा श्लोक होईल फक्त, म्हणजे 2 श्लोक होतील. तर कश्यप मुनींनी पुत्रप्राप्तीसाठी उग्र तपश्चर्या केली, तेव्हा त्यांना असित आणि वत्सर असे 2 पुत्र झाले. हे दोन्ही पुत्र ब्रह्मज्ञानी होते, ब्रह्मप्राप्तीसाठी उपदेश देण्याच्याही योग्यतेचे होते. आणि असित ऋषींना एक पर्णापत्नीच्या ठिकाणी महातपस्वी असे योगाचार्य देवल झाले, म्हणजे त्यांचाच हा वंश आहे देवल. ते सुद्धा वेदामध्ये निष्णात होते. म्हणून असितो देवलो व्यासहा हे जे दोन्हींचा उल्लेख केला आहे ते पितापुत्रांचाच उल्लेख आहे असं लक्षात ठेवा. आणि ते दोघंही मंत्रद्रष्टा ऋषी होते, त्यांना मंत्र स्फुरलेले आहेत. द्रष्टा म्हणजे काय? दिसायचं. बघा केवढी त्यांची प्रतिभाशक्ती होती, जसं ज्ञानदेवांची आहे की त्यांना सुचतंय सगळं, पुढे पुढे दिसत राहतं, तसंच आहे. आणि मग शिवाची उपासना करून त्यांना प्रसन्न करून घेऊन त्यांनी अनेक सिद्धी प्राप्त करून घेतलेल्या होत्या. आता व्यासांबद्दल सगळ्यांना माहिती आहे, ते सुद्धा भगवंताचे अंशावतारच मानले जातात. द्वीपामध्ये म्हणजे बेटामध्ये जन्म झाला म्हणून त्यांना द्वैपायन व्यास म्हणतात. रंगानं कृष्णवर्णाचे होते म्हणून त्यांना कृष्ण द्वैपायन म्हणतात. किंवा त्यांनी वेदाचा विस्तार केलेला आहे, सगळ्या वेदांना राशी होती वेदांची, ती लोकांच्यापर्यंत समजत नव्हती, म्हणून त्यांनी त्याचे विभागणी केली आणि 4 वेदांमध्ये त्याचं हे रूपांतरण केलेलं आहे. शिवाय पराशर मुनींचे मत्स्यगंधेपासून झालेले ते पुत्र आहेत. व्यासांचा जन्म होताच ते त्यांचे वडील तप करण्यास निघून गेले. किंवा व्यासांनी आता महाभारत लिहिलं आहे मनाला शांती मिळण्यासाठी. जे भागवत पुराण लिहिलेलं आहे. कारण नारद जेव्हा एकदा त्यांच्याकडे येतात आणि व्यास महर्षी खिन्न झालेले असतात, ही पण कथा खूप वेळा सांगितलेली असेल, ऐकली असेल. मग त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपण भगवंताची स्तुती गाणारं काहीच रचलं नाही. कारण वेदांमध्ये वगैरे सुद्धा आहे, पण सगुण ब्रह्माचं किंवा सगुण ह्याचं जास्त वर्णन नाही आहे, निर्गुणाचं जास्त आहे. म्हणून मग त्यांनी श्रीकृष्ण चरित्र गायनाचा सगळा मार्ग दाखवलेला आहे, भागवत धर्माची महती सांगितलेली आहे. आणि व्यासांना नारदांच्या उपदेशानं समाधान मिळालेलं आहे आणि मग त्यांनी भागवताची रचना केली. त्यामुळे ते ज्ञानाचे, भक्तीचे सगळ्याचं भांडार त्यांच्याजवळ होतं. आता देवर्षी नारद आत्ता सांगितलं की नारदांची सुद्धा उत्पत्ती कशी झाली. आणि भगवान श्रीकृष्ण सगळ्या लोकांना उत्पन्न करणारे, सगळ्यांच्या मनातले भाव जाणणारे असून देवांचाही देव आहेत. ज्याप्रमाणे बालक खेळण्याबरोबर खेळत असतो तसंच श्रीकृष्ण ब्रह्मा, शिव, इंद्रादी देवांच्या बाबतीत सगळे खेळ खेळत असतात. पुढे काही मार्कंडेय वगैरे मुनी, भृगु ऋषी सगळ्यांच्या माहिती आपल्याला जेवढी मिळवता येईल तेवढी बघूया. म्हणजे मार्कंडेय मुनी होते श्रीकृष्ण यज्ञांचे यज्ञ, तपाचे तप, भूत भविष्य वर्तमान अशा रूपात मार्कंडेय मुनी होते. भृगु हे सुद्धा अत्यंत देवतांचे देव, पुरातन विष्णू असे भृगु आहेत. व्यासांचं सांगितलंच. अंगिरा सगळ्या प्राण्यांची रचना करणारे, त्या दिवशी सांगितलं होतं. सनत कुमार श्रीकृष्णाच्या शिराने आकाश, बाहूंनी पृथ्वी व्याप्त केली आहे, 3 लोक याच्या उदरात समाविष्ट आहेत. हे सनातन पुरुष आहेत. तपाने अंतःकरणात शुद्धी झाल्यावरच साधक भगवंताला जाणू शकतो. आणि ऋषीगणांमध्ये हे श्रेष्ठ गणले जातात. युद्धामध्ये पाठ न दाखवता लढणाऱ्या महान योद्ध्या राजामध्ये हे सर्वश्रेष्ठ होते सनत कुमार. असित देवलचं सांगितलंच आहे. तर अशा प्रकारे सगळ्या ऋषीमुनींनी पांडवांना जे सांगितलं तेच भगवंतांनीही त्याला सांगितलेलं आहे. आणि अशी सगळी अर्जुनाने कबुली दिलेली आहे. पुढचा श्लोक बघूया, सुरुवात तरी होईल.
आता भगवंताच्या प्रभावाचं वर्णन, आधी स्तुती झालेली आहे, आता प्रभावाचं वर्णन करतायत बघा. सर्वमेतदृतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवाः. केशव म्हणजे केशवा, पहिला संधी बघा. सर्वम एतत् ऋतम, ऋतम म्हणजे सत्य, सर्व म्हणजे सर्व, आणि एतत् म्हणजे हे. तुम्ही जे सगळं सांगता ते सत्य आहे. इति मन्ये, मन्ये म्हणजे मी मानतोय, मला वाटतंय की तुम्ही जे मला सगळं सांगत आहात ते सत्य आहे. पुढं शब्द छोटासा संधी आहे, यत माम. यन्माम म्हणजे यत माम, यत म्हणजे जे, माम म्हणजे मला, वदसी म्हणजे बोलतोस किंवा सांगतोस, किंवा तुम्ही मला जे सांगता ते सगळं सत्य आहे. हे केशवा, हे कृष्णा, तुम्ही जे जे मला सांगता आहात ते सगळं सत्य आहे. आणि खालच्या ओळीला थोडे संधी आहेत, नाही ते भगवन व्यक्तिम. भगवन हा शब्द वेगळा आणि व्यक्तिम, भगवन भगवान, आणि व्यक्ती म्हणजे तुम्ही ज्या रूपात आहात त्या स्वरूपाला. विदुहू देवा, न विदुहू, नचा संदर्भ नेहमी क्रियापदाशी घ्यायचा असतो. तर दानवाहा न विदुहू किंवा देवाहा न विदुहू. अरे तुझं जे रूप आहे ना, हे लीलामय स्वरूप सगळं कुणीच जाणत नाही. देवही जाणत नाहीत आणि दानवही जाणत नाहीत. 4थ्या अध्यायातला 6वा श्लोकही अशाच पद्धतीचा होता. त्याचा थोडासा विस्तार बघायचा असेल तर बघू आपण. अजोपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन् प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. तर तुम्ही सगळ्या प्राण्यांचा ईश्वर आहात, अविनाशी आहात, आणि आपल्या योगमायेनं प्रगट होत असतात प्रकृतीला अधीन करून, असं तिथं सगळं सांगितलेलं होतं. तसंच इथं सांगतायत की तुम्ही कसे आहात, तर देवांना आणि दानवांनाही न समजणारे असे आहात. आणि हे जे तुम्ही सांगत आहात हे अगदी सगळं सत्य आहे. एखादं समश्लोकी होईल आणि थोडंसं नाही तर मग बोलायचं असेल, आता सुट्टी कधीपासून वगैरे बघूया, इथेच थांबूया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जय श्री कृष्ण.